हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आपण सेटच्या टॉपिकचा प्रॉब्लेम सेट नंबर 1 सोडवणार आहे. आतापर्यंत आपण सगळ्या प्रॅक्टिस सेट सोडवलेल्या आहेत आणि आपण सेटचा टॉपिक कंप्लीट केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 1चा 1 to 3 क्वेश्चन आपण बघणार आहे. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 आपण पूर्ण करणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि क्वेश्चन नंबर 3च्या पुढचे क्वेश्चन हे व्हिडिओ नंबर 2 म्हणजे पार्ट नंबर 2मध्ये येणार आहेत. तर चला प्रॉब्लेम सेट आपण कंप्लीट आता सोडूया. या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 सोडवणार आहे. ओके, चला. तर क्वेश्चन नंबर 1 काय आहे? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर इच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. आपल्याला करेक्ट ऑप्शन आपल्याला ह्याच्यातला निवडायचा आहे. पहिला क्वेश्चन काय आहे? इफ यम हा सेट दिलेला आहे, यन हा सेट दिलेला आहे, देन यम इंटरसेक्शन यन आपल्याला सांगायचं आहे. यम इंटरसेक्शन यन म्हणजे काय? यम आणि यन यामधले कॉमन एलिमेंट काय आहेत का ते आपल्याला सांगायचं आहे. तर यममध्ये 1, 3, 5, यममध्ये काय काय आहे? 1, 3, 5 आणि यनमध्ये काय काय आहे? कोणते कोणते एलिमेंट आहेत? 2, 4, 6. कॉमन कोणते आहेत का यम इंटरसेक्शन यनमध्ये? 1 नाही आहे, 3 पण नाही आहे आणि 5 पण नाही आहे. म्हणजे कॉमन एकसुद्धा एलिमेंट यम इंटरसेक्शन यनमध्ये नाही आहे. म्हणजे हे जर आन्सर काय असणार आहे? 5 म्हणजे काय? एम्प्टी सेट. म्हणजे ऑप्शन नंबर सी. कारण का कॉमन एकसुद्धा एलिमेंट नाही आहे, त्यामुळे यम इंटरसेक्शन यन हा 5 असणार आहे. ह्याला आपण काय म्हणतो? 5. आपण मागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये बघितलेलं आहे. ओके, चला. क्वेश्चन नंबर 2 काय आहे? पी is equal to P is a set of x such that x is an odd natural number from 1 less than x less than equal to 5. P हा सेट कशाचा आहे? ऑड नॅचरल नंबरचा आहे. ओके, त्याला आपण रोस्टर फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो? P हा सेट काय? ऑड नॅचरल नंबर बिटवीन 1 to 5. 1 इन्क्लूड असणार आहे काही नाही, कारण x हा 1पेक्षा मोठा आहे आणि 5पेक्षा लहान किंवा इक्वल टू असणार आहे. ओके, नॅचरल नंबर्स, ऑड नॅचरल नंबर्स 1 to 5 मध्ये कोणते कोणते येतात? 3 येतो आणि 5 येतो. म्हणजे काय? हा रोस्टर फॉर्ममध्ये 3 आणि 5 असणार आहे. ऑप्शन नंबर डी ह्याचा आन्सर असणार आहे. कारण का ऑड नॅचरल नंबर्स 1 to 5 मध्ये कोणते कोणते येतात? एक्स हा, आणि इथं कंडिशन पण दिलेली आहे, एक्स हा 1पेक्षा मोठा आहे आणि 5पेक्षा लहान आहे. खरं इक्वल टू साईन असल्यामुळे 5 पण आपण त्यामध्ये इन्क्लूड करू शकतो. त्यामुळं 1पेक्षा मोठा कोणता? 3 ऑड नंबर येतो आणि 5 ऑड नंबर येतो. त्यामुळं 3 आणि 5 असणार आहे जर रोस्टर फॉर्ममध्ये. ओके, सिम्पल आहे, काय अवघड नाही या. क्वेश्चन नंबर 3 काय आहे? पी हा सेट दिलेला आहे. व्हॉट टाईप ऑफ द सेट इज पी? पी हा काय? नल सेट आहे, इन्फायनाईट सेट आहे, फायनाईट सेट आहे, नन ऑफ दिस. ओके, तर आपल्याला पीमध्ये एलिमेंट 1 to 10 पर्यंत आहेत, म्हणजे काय? हा फायनाईट सेट आहे. हे एलिमेंट आपण मोजू शकतो. जे एलिमेंट काउंटेबल असतात त्याला आपण काय? फायनाईट सेट म्हणतो. हे त्यामुळे ह्याचा ऑप्शन नंबर सी म्हणजे काय? फायनाईट सेट हे आन्सर ह्याचं असणार आहे. इझी आहे एकदम, काय सुद्धा अवघड नाही आहे. आता क्वेश्चन नंबर 4 काय? यम युनियन यन आपल्याला दिला आहे आणि यम हा सेट दिलेला आहे. देन विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट द सेट यन. आपल्याला काय? यम दिलेला आहे सेट आणि यम युनियन यन दिलेला आहे आणि आपल्याला सांगायचं काय आहे? सेट यन म्हणजे कोणता असू शकतो याच्यातला हे आपल्याला सांगायचं आहे. इझी आहे एकदम. कसं आपण फाइंड करणार आहे यम? आता आपल्याला माहिती आहे यम युनियन यनमध्ये हे यम आणि यन दोन्हीचे एलिमेंट असू शकतात. आता समजा हा आपल्याकडे आहे यम युनियन यन, त्यामध्ये कोणते कोणते एलिमेंट आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. बरोबर आहे. यम हा सेट आपल्याकडे आहे 1, 2 आणि 4. यम युनियन यनमध्ये यमचे देखील एलिमेंट असणार आहेत आणि यनचे देखील एलिमेंट असणार आहेत. जर आता आपण यमचे एलिमेंट आता कोणते कोणते आहेत? 1, 2 आणि 4 यमचे एलिमेंट आहेत, बरोबर आहे. मग आता यनचे एलिमेंट कोणते कोणते असू शकतात? यनचे एलिमेंट 3, 5 आणि 6 असू शकतं का? 3, 5, 6 तर असणारच आहेत. मग ह्याच्यामध्ये 3, 5, 6 असणारे एलिमेंट कोणते कोणते सेट आहे बघायचं आपण पहिला. मग 3, 5, 6, 3, 5, 6 ऑप्शन नंबर बी मध्ये 3, 5, 6 आहेत आणि 4 एक आहे. 4 कारण काय? एक दोन्हीमध्ये एक कॉमन एलिमेंट देखील असू शकतात की यम युनियन यनमध्ये, त्यामुळं 4 पण एक्स्ट्रा येऊ शकतो. कमीत कमी आपल्याला काय पाहिजे? एलिमेंट 3, 5, 6 हे कमीत कमी आपल्याला सेटमध्ये एलिमेंट पाहिजे, म्हणजे हा यन हा सेट असू शकतो. कारण का जर आता समजा यन आपल्याला सेट काय मिळाला? 3, 4, 5, 6
आता जर आपण यम एन युनियन यन जर केलं तर आपल्याला हा पूर्ण सेट मिळणार आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर बी हा करेक्ट ऑप्शन आहे. यम आपल्याकडे दिलेला आहे, यन आपल्याला मिळालेला आहे. यम युनियन यन हे दोन्हीचे इलेमेंट जेव्हा आपण एकत्र करतो, ॲड करतो, त्यावेळी आपल्याला यम युनियन यन मिळतो. सिम्पल आहे, इझी आहे. ओके, क्वेश्चन नंबर 5 काय आहे आता बघूया. इफ पी is a subset of M, then which of the following set represent the P intersection P union M? ओके, P हा सबसेट ऑफ M आहे. P कशाचा सबसेट आहे? M चा. म्हणजे काय, P चे सगळे एलिमेंट M मध्ये आहेत. P इज अ सबसेट ऑफ M म्हणजे काय असतं, P चे सगळे एलिमेंट M मध्ये आहेत. ओके, देन विच ऑफ द फॉलोइंग सेट रिप्रेझेंट P इंटरसेक्शन P युनियन M? आता बघा, ह्याला आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करूया. P इंटरसेक्शन P युनियन M. ओके, P युनियन M काय असणार आहे. आता P जर सबसेट Mचा असेल, P जर सबसेट ऑफ M असेल तर P युनियन M मध्ये काय काय एलिमेंट असणार आहेत. P चे पण एलिमेंट असणार आहेत आणि M चे पण एलिमेंट असणार आहेत. बरोबर आहे, P चे पण एलिमेंट असणार आणि M चे पण एलिमेंट असणार आहेत. मग जेव्हा आपण P इंटरसेक्शन P युनियन M करतो, इंटरसेक्शनमध्ये काय, P दोघांमधले कॉमन एलिमेंट P युनियन M मध्ये P चे पण एलिमेंट असणार, M चे पण एलिमेंट असणार. आणि P जर इंटरसेक्शन P युनियन M जर आपण केलं तर P मध्ये जेवढे कॉमन एलिमेंट आहेत आणि P युनियन M मध्ये जेवढे कॉमन एलिमेंट आहेत ते आपल्याला मिळणार आहेत. मग इंटरसेक्शन आपण काढल्यावरती आपल्याला सेट कोणता मिळणार, P मिळणार. सिम्पली कसं मिळणार P, आता बघा, असं जर तुम्हाला कळत असेल तर एक सिम्पल आपण एक्झाम्पल घेऊया. P हा सेट आपण घेऊया 1 2 3 4. ओके, P हा सेट आपण घेऊया. आता अजून एक काय, M हा सेट घेऊया. M या सेटमध्ये आपण एलिमेंट 3 4 5 6. ओके, जर आता आपण हे जर P युनियन M जर काढलं तर आपल्याला काय मिळते, 1 2 3 4 5 आणि 6. P युनियन M मिळाला आपल्याला, P युनियन M आपल्याला मिळाला. आता जर P इंटरसेक्शन P युनियन M जर आपण काढलो, P कोणता, हा सेट आहे P युनियन M इथं आहे. इंटरसेक्शन म्हणजे काय, दोघांतले कॉमन एलिमेंट P आणि कॉमन एलिमेंट कोणते कोणते निघतात मग आपल्यामध्ये 1 2 3 4. 1 2 3 4 इथं पण कॉमन आहेत, म्हणजे हा 1 2 3 4 मिळाला आपल्याला. ओके, 1 2 3 4 म्हणजे कोणता आहे, P सेट आहे. मग ह्याचा आन्सर काय असणार, P. तुम्ही हे एक्झाम्पल घेऊन देखील सोडवू शकता, पण विदाऊट एक्झाम्पल देखील आपल्याला डायरेक्टली सोडवता येतं, कारण आपल्याला डायरेक्टली त्याचा आन्सर मिळून जातं. काय ते इझी आहे एकदम, काय सुद्धा अवघड नाही आहे. P इंटरसेक्शन P युनियन M जर आपल्याला काढायचं म्हटलं, P युनियन M मध्ये काय, P चे देखील एलिमेंट असणार आहेत आणि M चे देखील एलिमेंट असणार आहेत. जर P बरोबर त्याचं इंटरसेक्शन काढायचं म्हटलं तर त्यामध्ये फक्त काय, इंटरसेक्शन P सेट आपल्याला डायरेक्टली मिळणार आहे. इझी आहे आन्सर. ओके, क्वेश्चन नंबर 6 बघूया. विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर एम्प्टी सेट? एम्प्टी सेट कोणता आहे हे सांगायचं आहे. सेट ऑफ इंटरसेक्टिंग पॉईंट ऑफ द पॅरलल लाईन. पॅरलल लाईन कधी इंटरसेक्ट होता का, नाही. म्हणजे काय, क्वेश्चन नंबर ह्याचा आन्सर काय असणार आहे, ऑप्शन एच असणार आहे. कारण पॅरलल लाईन्स नेहमी स्ट्रेटच जातात, हे कुठे देखील इंटरसेक्ट होत नाहीत. त्यामुळे हा सेट एम्प्टी असणार आहे. सेट ऑफ इव्हन प्राईम नंबरमध्ये 2 1 येतं, त्यामुळे हा देखील एम्प्टी सेट नसणार आहे. मंथ्स ऑफ एन इंग्लिश कॅलेंडर हॅव्हिंग लेस दॅन 30 days, ह्याच्यात देखील एक मंथ येऊन जाणार आहे, त्यामुळे हा देखील एम्प्टी सेट नसणार आहे. एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू इंटिजर आणि एक्स हा -1 पेक्षा मोठा आहे आणि 1 पेक्षा लहान आहे, हा 0 येणार आहे, त्यामुळे हा देखील नसणार आहे. त्यामुळं ऑप्शन ए हा करेक्ट आन्सर असणार आहे. इझी आहे एकदम, काय सुद्धा अवघड नाही आहे. ओके, आता बघूया क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय दिलेला आहे आपल्याला, फाइंड द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन क्वेश्चन. आपल्याला करेक्ट ऑप्शन सांगायचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग कलेक्शन इज अ सेट. ह्याच्यातला आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत आणि त्या कलेक्शन आपल्याला कोणतं सेट आहे ते सांगायचं आहे. कलर्स ऑफ रेनबोमध्ये कलर किती असतात, 7. त्यामुळं काय असतो, आता किती असतात मला पण माहीत नाही, खरं हे लिमिटेड असतात. कलर्स ऑफ रेनबो हे लिमिटेड असतात, त्यामुळं ऑप्शन ए ह्याचा आन्सर असणार आहे. टॉल ट्रीज इन अ स्कूल कॅम्पस, हे पण लिमिटेड सेट असू शकतो, खरं हा क्लिअरली डिफाईन करू शकतो का आपण सेट, नाही, हा आपण क्लिअरली डिफाईन करू शकत नाही. त्यामुळे काय, हे आपण कन्सिडर नाही करणार. ऑप्शन सी पण कन्सिडर करणार नाही, कारण रिच पीपल इन व्हिलेज हे पण क्लिअरली सेटला डिफाईन केलेलं नाही आहे, त्यामुळं हे ऑप्शन सी पण आपण इग्नोर करू शकतो. ऑप्शन डी इझी एक्झाम्पल्स इन द बुक, हा पण क्लिअरली डिफाईन केलेला नाही आहे. जर क्लिअरली जर कोणता जर डिफाईन जर सेट केला तर आपण त्याला सेट म्हणू शकतो.
जर ह्या सगळ्या ऑप्शनमध्ये जर बघितलं ऑप्शन नंबर ए हा क्लिअरली डिफाईन केला आहे, त्यामुळं ऑप्शन ए हा करेक्ट आन्सर असणार आहे. कलर्स ऑफ रेनबो हे लिमिटेड आहेत, त्यामुळं आपण डायरेक्टली आपण ऑप्शन एला टिक केलेलं आहे. ऑप्शन ए हा करेक्ट आन्सर आहे. विच ऑफ द फॉलोइंग सेट रिप्रेझेंट एन इंटरसेक्शन डब्ल्यू. आता एनमध्ये कोणते कोणते एलिमेंट असणार आहेत. जर एन हा सेट आपण लिहिलो तर आपल्याला कोणते मिळणार आहेत 1 2 3 टू इन्फिनिटी. जर होल नंबरचा सेट आपण लिहिला तर होल नंबर 0 पासून स्टार्ट होतात, 0 1 2 3 टू इन्फिनिटी. आणि जर एन इंटरसेक्शन डब्ल्यू जर आपण काढलो तर आपल्याला 0 एलिमेंट सोडून सगळे इंटरसेक्शनमध्ये मिळणार आहेत. मग 0 एलिमेंट सोडून कोणता सेट आहे, ऑप्शन नंबर ए, कारण का 1 2 3 पासून स्टार्ट होतात, म्हणून ऑप्शन नंबर ए हा करेक्ट आन्सर असणार आहे. इझी आहे एकदम. क्वेश्चन नंबर 2 आपला कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 3 काय आहे, पी इज अ सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ वर्ड इंडियन. देन विच ऑफ द फॉलोइंग सेट पी इज अ लिस्टिंग फॉर्म. ओके, लिस्टिंग फॉर्ममध्ये आपल्याला कोणता सेट आहे ते सांगायचं आहे. आता हे हा देखील इझी आहे एकदम. आता काय, एक लेटर्स ऑफ द वर्ड इंडियन आहे. इंडियनमध्ये कोणते, आता मग हा सेट कसा आपण लिहू शकतो लिस्टिंग फॉर्ममध्ये, लेटर्स ऑफ वर्ड इंडियन. आय हे लेटर येणार आहे, त्यामध्ये एन हे येणार आहे, लेटर डी पण येणार आहे, ए येणार आहे. ओके, INDA. ओके, INDA. ऑप्शन नंबर किती असणार आहे, ऑप्शन नंबर बी. ओके, काय अवघड आहे, काय इझी आहे एकदम. काय केलं आहे फक्त काय, लेटर्स ऑफ द वर्ड इंडियन. इंडियनमध्ये जेवढे कोणते कोणते लेटर आहेत ते आपण लिहिलेलं आहे पी सेटमध्ये, आणि तेच आन्सर आपल्याला इथं मिळालेलं आहे. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. इझी आहे, काय सुद्धा अवघड नाही. आत्तापर्यंत जे आपण शिकलो आहे तेच आपण बघालो आहे. जर तुम्ही प्रॅक्टिस सेट बघितलं असेल तर तुम्हाला इझिली कोणताही क्वेश्चन कळून जाईल. बरोबर आहे. चला, क्वेश्चन नंबर 4 काय आहे, टी हा सेट दिलेला आहे आपल्याला, यम हा सेट दिलेला आहे, आणि टी युनियन यम आपल्याला काढायचं आहे. टी युनियन यम म्हणजे काय, टीचे देखील एलिमेंट असणार आहेत, त्यामध्ये यमचे देखील एलिमेंट असणार आहेत. मग टी युनियन यम आपण कसं काढू शकतो, टीमध्ये कोणते कोणते एलिमेंट आहेत, 1 2 3 4 5, आणि यममध्ये कोणते कोणते आहेत. आता एलिमेंट रिपीट करत नाही, युनियन जरी असलं आपण सगळे एलिमेंट लिहितो, खरं एलिमेंट जर रिपीट होत असतील तर ते आपण रिपीट झालेले एलिमेंट लिहित नाही, जर आपण एकदा युनियनमध्ये लिहिलेलं असलं तर. आता 3 आपण लिहिलेला आहे, 4 लिहिलेला आहे, मग ह्याच्यामध्ये 7 आणि 8. ओके, असा सेट कुठं आहे बघायचं, 1 2 3 4 5 7 8. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. इझी आहे एकदम. काय अवघड होतं काय नाही आहे, एकदम इझिली प्रत्येक क्वेश्चन आपण सोडवत चाललेलो आहे. आता बघूया क्वेश्चन नंबर 3. जरा मी फास्ट शिकवत आहे कारण आपल्याला पुढचं देखील क्वेश्चन आपल्याला सोडवायचे आहेत. व्हिडिओ मोठा न होता आणि तुम्हाला पण बोर न होता, पटपट काय असेल ते तुम्ही शिकून गेलेलं चांगलं. ओके, आता आउट ऑफ 100 पर्सन इन अ ग्रुप 72 पर्सन स्पीक इंग्लिश, 43 पर्सन स्पीक फ्रेंच, इच 1 out of 100 persons speak at least one language, then how many speak only English, how many speak only French, how many of them speak English and French both. ओके, आपल्याला काय मग आता ए युनियन बीचा आपण जो फॉर्म्युला बघितला आहे त्या फॉर्म्युलामध्ये आपण नेहमीप्रमाणे कोणताही क्वेश्चन सोडवू शकतो. आता आपण पहिला काय म्हणूया, ओके, फर्स्ट आपण घेऊया, आपण इथे एक मध्ये पार्टिशन करूया म्हणजे आपल्याला क्वेश्चन सोडवताना सिंपल जाईल. ओके, let u be the set of all persons, u be the set of all persons. ओके, u हा सगळ्या पर्सनचा सेट आहे म्हणजे काय 100. ओके, मग आता पुढे काय, एन ऑफ यू आपल्याला काय मिळणार आहे 100 मिळणार आहे. ओके, ई बी द सेट ऑफ पर्सन हू स्पीक इंग्लिश, आपण ई हा सेट घेऊया, ई बी द सेट ऑफ पर्सन who speak इंग्लिश. अजून एक आता काय आपल्याला काय दिलेलं आहे, फ्रेंच पण दिलेलं आहे. आपण काय घेऊया, एफ बी द सेट ऑफ पर्सन हू स्पीक फ्रेंच, एफ बी द सेट ऑफ पर्सन हू स्पीक फ्रेंच. कळते, ई हा सेट इंग्लिश बोलणाऱ्या लोकांसाठी आहे, एफ हा सेट आहे जो फ्रेंच बोलणाऱ्या लोकांसाठी आहे, आणि यू हा युनिव्हर्सल सेट आहे. ओके, सिम्पल आहे. आता आपण एन ऑफ ई किती आहे म्हणजे इंग्लिश बोलणारे आपल्याकडे किती संख्या आहे 72 आहे. एन ऑफ एफ म्हणजे फ्रेंच बोलणारे लोक किती आहेत 43 आहेत. आणि आता आपल्याला अजून एक कंडिशन दिलेलं आहे युनिव्हर्सल सेट. आणि आता इच वन आउट ऑफ 100 पर्सन स्पीक ॲटलिस्ट वन लँग्वेज म्हणजे काय, इथं आपल्याला
ई युनियन F1 दिलेला आहे. म्हणजे काय, एक तर इंग्लिश बोलतात किंवा एक तर फ्रेंच बोलतात अशी लोक किती आहेत, 100. म्हणजे युनिव्हर्सल सेट आणि ई युनियन F हा सेट इक्वलच असणार आहे. कारण काय, इथं आपल्याला डायरेक्टली सांगितलेलं आहे इच वन आउट ऑफ 100% स्पीक ॲटलिस्ट वन लँग्वेज. ओके, म्हणजे 100 जर लोक असतील, त्या 100 लोकांपैकी प्रत्येकाला एक ना एक तर लँग्वेज येतच. म्हणजेच काय, आपल्याला इथं आपण घेऊ शकतो सिन्स each one out of 100% speak at least one language. Speak at least one language. मग आपल्याला काय, n ऑफ E युनियन F इज इक्वल टू n ऑफ U. म्हणजे काय, हा युनिव्हर्सल सेट आहे, हे किती आहे, 100. हे इक्वल असणार आहे दोन्ही, ई युनियन F आणि युनिव्हर्सल सेट हे दोन्ही इक्वल असणार आहेत. कारण का एकूण पीपल किती आहेत, 100. आणि 100च्या 100 लोकांना एक ना एक तर लँग्वेज येतेच. असा कोणताही एक पर्सन नाही की ज्याला एक पण लँग्वेज येत नाही. त्यामुळं काय, ई युनियन F आपल्याला मिळालेला आहे आणि n ऑफ U पण आपल्याला मिळालेला आहे. ओके, सिम्पल आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला सिम्पली फॉर्म्युला वापरून प्रत्येक क्वेश्चन फाइंड करायचा आहे. आता बघा, आता आपल्याला काय, आता पुढे प्रश्न काय विचारला, देन हाऊ मेनी स्पीक ओनली इंग्लिश, हाऊ मेनी स्पीक ओनली फ्रेंच, हाऊ मेनी ऑफ देम स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच बोथ. ओके, इंग्लिश आणि फ्रेंच आपल्याला काढायचं असलं तर, दोन्ही जर लँग्वेज जर काढायचं असलं, आपल्याला ए इंटरसेक्शन बी या फॉर्म्युल्यातनं काढू शकतो. मग आपण डायरेक्टली फॉर्म्युला वापरू शकतो. आपल्याला फॉर्म्युला कोणता माहिती आहे, ह्याला आपण देऊया 2 नंबर काय, आपण आता n ऑफ ई युनियन F म्हणजे काय, ए युनियन बीचा फॉर्म्युला वापरला आपण, इज इक्वल टू n ऑफ ई प्लस n ऑफ यू n ऑफ F मायनस n ऑफ ई इंटरसेक्शन F. ओके, आता काय, आपल्याला व्हॅल्यू फक्त रिप्लेस करणार आहे. n ऑफ ई किती आहे, 72, n ऑफ F किती आहे, 43, मायनस n ऑफ ई इंटरसेक्शन F म्हणजे आपण काय फाइंड करणार आहे, दोन्ही जे भाषा बोलू शकतात लोक ते म्हणजे आपल्याला काय, n ऑफ ई इंटरसेक्शन F आपल्याला असणार आहे. सिम्पल आहे, इझी आहे, काय अवघड नाही आहे. n ऑफ ई युनियन F आपल्याकडं 100 आहे. ओके, 72 प्लस 43 किती येणार आहे, आणि हां, पहिला आपण सरळ डायरेक्टली आता हे मायनस आहे, हे इकडच्या बाजूला प्लस आलं, n ऑफ ई इंटरसेक्शन F आपल्याला इकडं आलं, येताना प्लस होऊन आलं, 72 प्लस 43 मायनस 100. इथं प्लस 100 आहे, इकडच्या बाजूला येताना मायनस 100 झालं. आणि ह्याचा आन्सर किती असणार आहे, n ऑफ ई इंटरसेक्शन F आपल्याला काय मिळालेलं आहे, कॅल्क्युलेशन केल्यावरती आपल्याला मिळतं 15. ओके, म्हणजेच 15 असे पीपल आहेत जे की बोथ लँग्वेज स्पीक करू शकतात. म्हणून आपण लिहिणार इथं काय, नंबर ऑफ पीपल हू स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच आर 15. म्हणजे 15 पीपल असे आहेत की जे दोन्ही लँग्वेज स्पीक करू शकतात. सिम्पल आहे. आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, नंबर ऑफ पीपल हू स्पीक इंग्लिश, फक्त इंग्लिश किती लोक बोलू शकतात हे कसं काढणार. आता आपल्याला फक्त इंग्लिश हे बोलणारे लोक किती आहेत, 72. आता ह्याच्यामध्ये इन्क्लूड फ्रेंच बोलणारी पण लोक आहेत, म्हणजे इंग्लिश किंवा फ्रेंच बोलणारे लोक पण आहेत. त्यामुळं आता आपण जेव्हा इंटरसेक्शन आता काढलेलं आहे, इंटरसेक्शनमध्ये काय दोन्ही लँग्वेज बोलणारे लोक आहेत. आता खरं आपल्याला फक्त काय काढायचं आहे, फक्त इंग्लिश बोलणारे लोक काढायचे आहेत. म्हणजे जर n ऑफ ई मायनस n ऑफ ई इंटरसेक्शन F जर आपण काढलं तर आपल्याला फक्त इंग्लिश बोलणारे लोक मिळू शकतात. सिम्पल आहे. n ऑफ ईमध्ये अशी पण लोक आहेत की जी दोन्ही भाषा बोलू शकतात. मग ही दोन्ही भाषा बोलणारी लोक आपल्याला वजा करायचे आहेत. ते वजा कसं करणार, आपल्याला आता 15 पीपल असे मिळाले आहेत जे की दोन्ही लँग्वेज स्पीक करू शकतात. ते आपण जर वजा केलं तर आपल्याला फक्त इंग्लिश बोलणारे लोक मिळू शकतात. ओके, इथं देऊया 3. आता 3 आपण काय सोडवायचं आहे, नंबर ऑफ पीपल हू स्पीक ओनली इंग्लिश. ओके, अशी आपल्याला लोक फाइंड करायचे जी फक्त इंग्लिश स्पीक करू शकतात. ते कसं करणार, n ऑफ ई म्हणजे काय, इंग्लिश बोलणारे पीपल आहेत, मायनस n ऑफ ई इंटरसेक्शन F. ओके, n ऑफ ईमध्ये काय, n ऑफ ईमध्ये अशी पण थोडी पीपल आहेत जी की बोथ लँग्वेज स्पीक करू शकतात. खरं आपल्याला काय करायचं, फक्त इंग्लिश बोलणारे लोक आपल्याला फाइंड करायचे. त्यामुळं आपण काय, दोन्ही लँग्वेज बोलणाऱ्या लोकांना n ऑफ ईमधनं वजा केलं, म्हणजे काय फक्त इंग्लिश बोलणारे लोक आपल्याला मिळणार आहेत. मग n ऑफ ई किती आहे, 72 मायनस 15 जेव्हा आपण करतो, कारण काय n ऑफ ई इंटरसेक्शन F मिळाला आपल्याला 15,
आणि एन ऑफ ई किती आहे 72. फक्त इंग्लिश बोलणारी लोक फक्त इंग्लिश नाही. आता आपण फक्त इंग्लिश बोलणारी लोक काढणार आहे. हे आपल्याला काय इंग्लिश बोलणारी लोक फक्त मिळालं. ओके, फक्त कारण आता खरं आपण ओनली इंग्लिश स्पीक आपण काढालो आहे. किती मिळणार आहेत आपल्याला ते 57. म्हणजे 57 पीपल असे आहेत जे की फक्त इंग्लिश बोलू शकतात. कळतंय? इंग्लिश बोलणारे 70 लोक आहेत, पण त्यातली फक्त 57 लोक असे आहेत जे की फक्त इंग्लिश बोलू शकतात, दुसरी भाषा बोलू शकत नाहीत. कळतंय? इझी आहे एकदम. आता एक एक्झाम्पल नंबर 4 आपण बघूया. आता इथं आपण काय करणार आहेत, नंबर ऑफ पीपल who speak only French. ओके, इथं आपण कसं काढणार आहे, एन ऑफ एफ मायनस एन ऑफ ई इंटरसेक्शन एफ. सिम्पल आहे. एन ऑफ एफ म्हणजे काय, एन ऑफ एफ म्हणजे फ्रेंच पण बोलू शकतात अशी लोक आहेत ती. म्हणजे काय इंग्लिश पण त्यांना इंग्लिश बोलणारे लोक पण ह्याच्यामध्ये आहेत खरं. त्यामुळं आता आपण काय करणार आहे, बोथ लँग्वेज स्पीक करणाऱ्यांना वजा करणार, फक्त फ्रेंच बोलणारे लोक आपल्याला काढायचे आहेत. मग एन ऑफ एफ किती आहे 43 मायनस एन ऑफ ई इंटरसेक्शन एफ किती आहे 15. मग जेव्हा आपण सबस्ट्रॅक्ट करतो आपल्याला किती मिळतात 28 पीपल असे आहेत जे की ओनली फ्रेंच बोलू शकतात. इझी आहे क्वेश्चन, काय अवघड होतं काय. ओके, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ह्याच्या पुढचा आपण क्वेश्चन नंबर 4च्या पुढचे एक्झाम्पल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ लवकरच मी अपलोड करणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आपण प्रॉब्लेम सेट 1चा पार्ट 2 बघणार आहे. पार्ट 1मध्ये आपण क्वेश्चन नंबर 1, 2 आणि क्वेश्चन नंबर 3 आपण सोडवलेला आहे. आज आपण या पार्ट 2मध्ये क्वेश्चन नंबर 4 आणि हा प्रॉब्लेम सेट आपण सपवून टाकणार आहे. क्वेश्चन नंबर 4 आणि जेवढे काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये ते सगळं सपवून आपण हा प्रॉब्लेम सेट कंप्लीट करणार आहे. म्हणजे आपला हा सेटचा टॉपिक आपल्याला कंप्लीट होईल. जर तुम्हाला मी शिकवलेला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटमध्ये नक्की कळवा. ओके, चला मग आता क्वेश्चन नंबर 4 बघूया. तर क्वेश्चन नंबर 4 काय, 70 ट्रीज वेअर प्लांटेड बाय द पार्थ अँड 90 ट्रीज वेअर प्लांटेड बाय द प्रज्ञा on the occasion of the tree plantation week. Out of these 25 trees were planted by the both of them together. How many trees were planted by the Parth and Pradnya? ओके, पार्थ आणि प्रज्ञानं एकूण किती ट्रीज प्लांट केल्यात हे आपल्याला सांगायचं आहे. ओके, तर चला आपण पहिला म्हणूया, लेट पी बी द ट्रीज प्लांटेड बाय द प्रज्ञा अँड क्यू बी द ट्रीज प्लांटेड बाय द पार्थ. असं आपण कन्सिडर करूया. लेट पी be the trees planted by Parth and Q be the trees planted by प्रज्ञा. ओके, पी म्हणजे काय, आपण गेले जेवढं पार्थनं जेवढं ट्री प्लांट केल्या ते आपण पी म्हणून कन्सिडर केलेलं आहे. आणि क्यू म्हणजे काय, प्रज्ञानं जेवढं प्लांट केल्यात तेवढं आपण त्याला आपण क्यू असं कन्सिडर केलं. असं कन्सिडर केल्यावर आपल्याला पी ऑफ एन ऑफ पी किती मिळतो, म्हणजे पार्थनं किती ट्रीज प्लांट केल्यात ते किती मिळतं 70. एन ऑफ क्यू किती आपल्याला मिळतं, म्हणजे प्रज्ञानं प्लांट केलेले ट्री किती आहेत 19. ओके, आता पुढे आपल्याला काय म्हटलं, आउट ऑफ दीज 25 ट्रीज वेअर प्लांटेड बाय द बोथ ऑफ देम. ओके, मग आपण पी इंटरसेक्शन क्यू लिहू शकतो, म्हणजे काय ट्रीज प्लांटेड बाय द बोथ पार्थ अँड प्रज्ञा. मग आपण असं लिहू शकतो, टोटल ट्रीज प्लांटेड बाय पार्थ अँड प्रज्ञा किती आहेत, टोटल ट्रीज पार्थ आणि प्रज्ञानं किती एकूण ट्रीज प्लांट केलेले आहेत 25 ट्रीज. 25. देअरफॉर एन ऑफ पी इंटरसेक्शन क्यू किती येणार आहे 25, जे की दोघांनी प्लांट केलेले आहेत. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड बाय द पार्थ ऑर प्रज्ञा, म्हणजे पार्थ आणि प्रज्ञाने एकूण किती ट्रीज प्लांट केले आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. तर आपल्याकडे सिंपल फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे, आपण जर ह्या सगळ्या टर्म आपल्याला बघितली, ए युनियन बीचा फॉर्म्युला आहे एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी.
ओके. ए युनियन बी मध्ये आपल्याला डायरेक्टली मिळून जाणार आहे पार्थ आणि प्रज्ञानं एकूण किती ट्री प्लांट केलेले आहेत. मग आपण डायरेक्टली फॉर्म्युला वापरला. फॉर्म्युला काय आहे आता इथं पी आणि क्यूसाठी वापरायचं आहे. एन ऑफ पी युनियन क्यू इज इक्वल टू एन ऑफ पी प्लस एन ऑफ क्यू मायनस एन ऑफ पी इंटरसेक्शन क्यू. आता काय आपण व्हॅल्यू रिप्लेस करणार आहे. एन ऑफ पी किती आहे इथं 70 प्लस एन ऑफ क्यू किती आहे 90 मायनस 25 एन ऑफ पी इंटरसेक्शन क्यू किती येणार आहे. ह्याचा आन्सर काय येणार आहे 135. म्हणजेच काय अ टोटल नंबर ऑफ ट्रीज वेअर प्लांटेड बाय पार्थ ऑर प्रज्ञा इज इक्वल टू 135. इझी आहे. आपण लिहू शकतो देअरफॉर टोटल 135 trees were planted by पार्थ और प्रज्ञा. ओके. एकूण 135 ट्रीज कोण पार्थ आणि प्रज्ञानं प्लांट केलेले आहेत. सिंपल आहे. क्वेश्चन नंबर 5 बघूया आता. क्वेश्चन नंबर 5 काय दिलेला आहे आपल्याला. इफ एन ऑफ ए आपल्याला दिला आहे एन ऑफ बी आणि एन ऑफ ए युनियन बी दिलेला आहे देन एन ऑफ ए इंटरसेक्शन बी आपल्याला सांगायचं आहे. सिंपल आहे. आपण हा तो फॉर्म्युला वापरू शकतो. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. वी नो दॅट आपण म्हणायचं वी नो दॅट आपल्याला काय माहिती आहे. आपल्याला माहिती आहे की एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. हा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. आता काय व्हॅल्यू आपण रिप्लेस करणार. एन ऑफ ए किती आहे 20 प्लस एन ऑफ बी किती आहे 28 मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी आपल्याला काढायचं आहे. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी आहे तसं दिला आणि एन ऑफ ए युनियन बी आपल्याला किती दिलेला आहे 36. ओके. मग आता एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इकडच्या कडेला घालवलं आपण. इथं काय होणार आहे येताना प्लस होणार. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी आपल्याला इकडं प्लस मिळणार आणि 20 प्लस 28 मायनस 36. ओके. इकडं प्लस 36 आहे इकडे येताना मायनस 36 होणार आहे. ओके. सॉल्व्ह केल्यावर आपल्याला मग किती मिळणार आहे 12. म्हणजे एन ऑफ ए इंटरसेक्शन बी आपल्याला किती मिळाला 12 मिळालं. सिंपल आहे. काय अवघड होतं काय जरासुद्धा अवघड नाही आहे. ओके. आता काय पुढं आता फाइंड करूया. आता काय क्वेश्चन नंबर 2 काय आहे बघूया. क्वेश्चन नंबर 9 इथे आपण डायरेक्ट सोडवायचा आहे आणि मग आपण क्वेश्चन नंबर 6ला जाऊया. ओके. क्वेश्चन नंबर 9 आता बघूया. इफ यम बी द एनी सेट देन राईट यम युनियन फाय म्हणजे काय एम्प्टी सेट अँड यम इंटरसेक्शन फाय. यम इंटरसेक्शन फाय आणि यम युनियन फाय आपल्याला फाइंड करायचं आहे. क्वेश्चन नंबर 9 आहे हा. पहिला आपण हा सोडवायचा आहे. ओके. आता आपण काय करायचं यम बी द एनी सेट म्हटलं मग आपण एक यम हा सेट आपण एक कन्सिडर करूया. ओके. लेट यम हा आपण एक सेट कन्सिडर करूया. आपल्याला काय सेट दिलेला नाही आहे आपण एक तरी पण कन्सिडर करायचं आहे सेट. यम आपण समजा सेट घेतला 2 3 4 आणि 8. ओके. हा आपण सेट घेऊया. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे यम युनियन फाय. फाय म्हणजे काय असतो एम्प्टी सेट. म्हणजे एम्प्टी सेटमधले काय एलिमेंट असणार आहेत काय नाही. फक्त मग आता यम आणि सेट फायमध्ये काय एम्प्टी सेट असणार. त्यामुळे काय 2 3 4 8 आहे तसाच असणार आहे. म्हणजेच काय हा यम सेट आला. म्हणजेच काय यम युनियन फाय इज इक्वल टू जर यम युनियन आपण जर कोणता एम्प्टी सेट केला तर त्याचा आन्सर यम हा सेटच असणार आहे. सिंपल आहे. मग तेच आता यम इंटरसेक्शन फाय काय असणार आहे. यम इंटरसेक्शन फाय काय असणार आहे तो देखील यमच असणार आहे. काही नाही तो हा एम्प्टी सेट असणार आहे. म्हणजेच काय यम इंटरसेक्शन फाय जर आपण घेतला तर आपल्याला एम्प्टी सेट मिळणार आहे. कारण का इंटरसेक्शनमध्ये कॉमन एलिमेंट घेतो. फायमध्ये काय कॉमन एलिमेंट आहेत का फाय हा एम्प्टी सेट आहे. म्हणून यम इंटरसेक्शन फाय आपल्याला काय मिळणार आहे फायच मिळणार आहे. म्हणजे काय एम्प्टी सेट आपल्याला डायरेक्टली मिळणार आहे. म्हणजे आपण यम इंटरसेक्शन फाय इज इक्वल टू फाय डायरेक्टली लिहू शकतो. काही कॉमन निघू शकत नाहीत कारण का फाय हा एम्प्टी सेट असतो. सिंपल आहे. क्वेश्चन नंबर 9 आपण कंप्लीट केलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 6 बघूया. तर क्वेश्चन नंबर 6 काय आहे आता. तर क्वेश्चन नंबर 6 आहे इन अ क्लास 8 students out of the 28 have only dog as their pet animal at home. 6 students have only cat as their pet animal. 10 students have dog and cat both. Then how many students do not have dog or cat as their pet animal. म्हणजे आपल्याला काय ज्यांचे एक तर डॉग किंवा एक तर कॅट दोन्ही ॲनिमल नाहीत ते आपल्याला सांगायचं आहे. सिंपल आहे. आपण कशा प्रकारे फाइंड करू शकतो मग हे. तर आपल्याला आपण पहिला कन्सिडर करायचं डी बी द सेट ऑफ स्टुडंट्स हू
डॉग ॲज पेट ॲनिमल. मग आपण नंतर काय करणार, सी बी द सेट ऑफ स्टुडंट्स हू ॲज कॅट ॲज देअर पेट ॲनिमल. आणि मग काय 10 स्टुडंट्स हॅव डॉग अँड बोथ. म्हणजे काय आपण डी इंटरसेक्शन सी आपण जर काढला तर आपल्याला एन ऑफ डी इंटरसेक्शन सी आपल्याला काय मिळणार, 10 स्टुडंट असे आहेत की जे दोन्ही पेट ॲनिमल आहेत. देन हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव अ डॉग ऑर कॅट ॲज अ पेट देअर पेट ॲनिमल. मग आपण हे काढायसाठी काय करणार, पहिला एन ऑफ ए युनियन बीचा फॉर्म्युला वापरणार. म्हणजे काय एन ऑफ डी युनियन सी आपण काढणार. म्हणजे काय आपल्याला त्यातनं काय मिळणार आहेत, ज्यांच्याकडं पेट ॲनिमल डॉग आणि कॅट आहेत ते मिळणार आहेत. की एक तर डॉग असेल किंवा एक तर कॅट असेल किंवा दोन्ही असेल, असे सगळे आपल्याला ए युनियन बी म्हणजे काय डी युनियन सीमध्ये मिळणार आहेत. जेव्हा आपण डी युनियन सीचं कॉम्प्लिमेंट काढणार आहेत किंवा एन ऑफ यूमधनं जर आपल्याला हा युनिव्हर्सल सेट किती मिळाला, 28 स्टुडंट्समधनं आपण जेव्हा एन ऑफ ए युनियन डी युनियन सी आपण सबस्ट्रॅक्ट करणार आहे, आपल्याला डायरेक्टली मिळणार आहेत. तर आपण आता कसं करायचं आहे, हा 28 स्टुडंट म्हणजे हा एन ऑफ यू आपण कन्सिडर करूया. आपण म्हणूया पहिला आपण काय आता ह्याला फर्स्ट म्हणूया, लेट यू बी द सेट ऑफ ऑल द स्टुडंट्स ओके. यू बी द सेट ऑफ ऑल द स्टुडंट्स घ्यायचं. आपल्याला मग एन ऑफ यू काय मिळतो 28. मग आपण एन ऑफ यू आपल्याला काय मिळालं 28, जे काय युनिव्हर्सल सेट आहे, सेट ऑफ ऑल स्टुडंट्स आहे. ओके. मग आता आपण पुढे म्हणूया, लेट डी बी द सेट ऑफ स्टुडंट्स who has dog as a pet animal. ओके. आणि आपण त्यांना काय एन ऑफ डी आपल्याला काय मिळणार आहे, एन ऑफ डी आपल्याला काय मिळणार आहे, 28 हॅव डॉग ॲज देअर पेट ॲनिमल. 8 एन ऑफ डी आपल्याला काय 8 आहे. 8 स्टुडंटचं डॉग हा पेट ॲनिमल आहे. आणि लेट सी बी द set of students who has cat as a pet animal. मग आपल्याला एन ऑफ सी किती मिळणार आहे, एन ऑफ सी आपल्याला मिळणार आहे कॅट किती जणांचं पेट ॲनिमल आहे, 10 स्टुडंट्स हॅव कॅट कुठं लिहिलेलं आहे आपल्यासाठी, स्टुडंट्स हॅव डॉग ॲज देअर पेट ॲनिमल. ॲट होम 6 स्टुडंट्स हॅव कॅट 6. एन ऑफ सी आपल्याला किती मिळणार आहे 6 मिळणार आहे. ओके. आणि आता शेवटी आपल्याला काय दिलेलं आहे, जे दोन्ही आहेत 10 स्टुडंट्स हॅव डॉग अँड कॅट बोथ ॲज अ पेट ॲनिमल. मग आपण इथं कन्सिडर करूया, लेट डी इंटरसेक्शन सी बी द स्टुडंट्स हू हॅव बोथ ॲज पेट ॲनिमल. ओके. मग आपण एन ऑफ आपल्याला डी इंटरसेक्शन सी आपल्याला किती मिळणार आहे 10 इथं मिळाला. आता आपण इकडे काय फक्त फॉर्म्युला वापरून फाइंड करायचं आहे, इझी आहे एकदम. आता इथं आपण लिहिलो, आता इथं लिहायचं नंबर ऑफ स्टुडंट्स हू हॅव कॅट ऑर डॉग ॲज अ पेट ॲनिमल. असे स्टुडंट आता आपण काढणार आहे ज्यांचं एक तर डॉग आहे किंवा एक तर कॅट आहे किंवा दोन्ही आहेत. म्हणजे असे स्टुडंट आपल्याला मिळणार आहेत जे की त्यांचे पेट ॲनिमल आहेत, कमीत कमी पेट ॲनिमल आहेत, असे आपल्याला स्टुडंट्स आपण इथं फाइंड करणार. आता आपण इथं लिहिलं नंबर ऑफ स्टुडंट्स हू हॅव कॅट ऑर डॉग ॲज पेट. ओके. असं म्हटलं. मग आपण काय आता इथं एन ऑफ डी युनियन सी आपण डायरेक्टली फॉर्म्युला वापरू शकतो. तो फॉर्म्युला काय आहे, एन ऑफ डी प्लस एन ऑफ सी मायनस एन ऑफ डी इंटरसेक्शन सी. असं आपण केल्यावरती आपल्याला काय मिळणार आहे, जे ज्यांचं डॉग किंवा कॅट एकतरी पेट ॲनिमल आहेत किंवा दोन्ही ॲनिमल आहेत पेट. ओके. असे मिळणार आहे. एन ऑफ डी आपल्याला किती मिळालेलं आहे 8 मिळाला आहे, प्लस एन ऑफ सी किती आहे 6 मायनस 10. ओके. ह्याचा आन्सर किती येणार आहे 4. बरोबर आहे, 4 नाही 8 प्लस 6 4 बरोबर आहे, 4 येणार आहे ह्याचा आन्सर. मग आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट्स हू हॅव कॅट ऑर डॉग ॲज पेट ॲनिमल आपल्याला मिळालं. आता पुढं आपण काय फाइंड करणार आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट हॅव कॅट ऑर डॉग ॲज पेट ॲनिमल आपल्याला फाइंड करायचं आहे. आपण 3 नंबर आता काढायचं काय आहे,
number of students who do not have dog or cat as pet animal. Number of students who do not have cat or dog as pet animal. ओके, हे आता आपण कसं करणार आहे, आपल्याला काय युनिव्हर्सल सेट आहे, एन ऑफ यू आपल्याकडे आहे, एन ऑफ यू मायनस एन ऑफ डी युनियन सी आपण जेव्हा करतो त्यावेळी आपल्याला असे स्टुडंट मिळणार आहेत ज्यांच्याकडे डॉग पण नाही कॅट पण नाही, असे आपल्याला स्टुडंट मिळणार आहेत. असे किती 28 मायनस 4 जेव्हा करतो म्हणजे 24 स्टुडंट जे असे आहेत की ज्यांच्याकडे डॉग आणि कॅट पेट ॲनिमल असे नाही आहेत. सिम्पल आहे. इथं डी युनियन सीमध्ये आपण काय काढलो, असे स्टुडंट काढलो जे की ज्यांच्याकडे कॅट आणि डॉग एक तर ॲनिमल आहे किंवा दोन्ही ॲनिमल आहेत, अशा आपण डी युनियन सीमध्ये मिळालं. एन ऑफ यू म्हणजे काय आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स इन क्लास आहेत. आपण मग एन ऑफ यूमधनं असे स्टुडंट वजा केले ज्यांच्याकडे एकतर पेट ॲनिमल आहे किंवा 2 पेट ॲनिमल आहेत, बोथ पेट ॲनिमल आहेत. असं आपण स्टुडंट आपण वजा केल्यावरती आपल्याला 24 स्टुडंट असे मिळालेत की ज्यांच्याकडं 24 स्टुडंट असे मिळालेत की त्यांच्याकडं आपलं या क्वेश्चनमध्ये काय चुकलं आहे बघा. इथं आपल्याला काय म्हटलेलं आहे, 8 स्टुडंट्स आउट ऑफ 20 हॅव ओनली डॉग ॲज देअर पेट ॲनिमल ॲट होम, 6 स्टुडंट हॅव ओनली कॅट ॲज देअर. ओनली म्हटलेलं येत आहे म्हणजे फक्त काय 6 स्टुडंटकडेच कॅट आहे आणि 8 स्टुडंटकडेच डॉग आहे. त्यामुळे आपण इथं प्लस करणार आहे करताना, कारण इथं आपल्याला सांगितले आहे इथं मग त्यामुळं हा फॉर्म्युला आपण उपयोग न करता डायरेक्टली एन ऑफ डी युनियन सी आपण फाइंड करू शकतो. 8 + 6 + 10 आणि ह्याचा आन्सर येतं 24 येतं. बरोबर आहे. इथं आपल्याला काय ओनली म्हटलेलं आहे म्हणजे काय फक्त ॲज अ डॉग ॲज कॅट ॲनिमल असं म्हटलेलं नाही. ओनली इथं वापर केल्यामुळं आपल्याला असं म्हणजे ह्याच्यामध्ये कॅट आणि डॉग बोथ असणारे ह्याच्यामध्ये काउंट केलेले नाहीत, फक्त डॉग आहे त्यांच्याकडे असं सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्याचं आन्सर असणार आहे 24. आणि नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट हॅव कॅट ऑर डॉग ॲज अ पेट ॲनिमल, आपण इथं मग 24 वजा केल्यावरती आपल्याला मिळतं आन्सर ह्याचं 4. म्हणजे 4 स्टुडंट असे आहेत की ज्यांच्याकडं डॉग आणि कॅट ॲज अ बोथ ॲनिमल नाही आहेत, किंवा नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट हॅव कॅट ऑर डॉग ॲज अ पेट ॲनिमल आपल्याला मिळालेले आहेत. असे किती 4 स्टुडंट आहेत. आपल्या इथं वाचताना कन्फ्युजन झालं बघा. इथं आपण काय पहिला म्हटलो, आपण इथं ओनली इथं लिहिलेलं वाचलं नाही, आपण ह्याला इग्नोर केल्यामुळं आपलं हे आन्सर चुकलं असतं. खरं हे आन्सर आता बरोबर आलेलं आहे. इथं 24 येतं, इथं 4 येतं. इथं ओनली हा शब्द वापरल्यामुळे हे आपल्याला चेंजेस करावे लागलेले आहेत. बाकीच्या जेवढे आपण मागचे क्वेश्चन सोडलेले आहेत तिथं ओनली असा शब्द न वापरता सोडवलेलं आहे, त्यामुळे आपण त्याचं डायरेक्टली हा फॉर्म्युला वापरून आपण करू शकलो असतो. खरं इथं ओनली वापरल्यामुळे इथं आपलं कन्फ्युजन झालं. ओके. क्वेश्चन नंबर 7 काय आहे, रिप्रेझेंट द युनियन ऑफ 2 सेट्स बाय द व्हेन डायग्राम फॉर द ईच ऑफ द फॉलोइंग. व्हेन डायग्रामनं आपल्याला हे करायचं आहे ए युनियन बी. आता काय इथं युनियन काढायचं आहे. ए युनियन बी किती काय काय असणार आहे याच्यामध्ये. ए हा सेट आपल्याला दिलेला आहे, ए युनियन बी 3, 4, 5, 7 आणि 1 आलेला 4 इथं आपण आधीच कन्सिडर केला आहे आणि 8 म्हणजे काय 4 हा इंटरसेक्शन आहे. हा आपण व्हेन डायग्रामनं कसं फाइंड करू शकतो. हा ए सेट आहे, हा बी सेट आहे. एमध्ये कोणते कोणते एलिमेंट आहेत, 4 हा इंटरसेक्शन आहे. 4 पहिला इथं लिहिला, 3, 5, 7 आणि 1 आणि 8 ह्याची व्हेन डायग्राम अशी आली. आता पुढचा पी युनियन क्यू काढायचा आहे आपल्याला. पी युनियन क्यू आपल्याला काय मिळणार आहे, इज इक्वल टू ए बी सी ई एफ आणि एल एम एन ई आता इंटरसेक्शन आलेलं आहे आणि बी पण इंटरसेक्शन आहे. मग ह्याची व्हेन डायग्राम कशी येणार आहे, हा पी सेट असणार आहे, हा क्यू सेट असणार आहे. ई आणि बी हा इंटरसेक्शन आहे, ई आणि बी. उरलेले एलिमेंट आपण आता इकडे लिहिणार. पी सेटमध्ये कोणते कोणते एलिमेंट आहेत, ए बी सी आणि एल एम एन हे क्यूमध्ये असणार आहेत. क्वेश्चन नंबर 3 बघूया. एक्स इज द सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज अ प्राईम नंबर बिटवीन 80 अँड 100. प्राईम नंबर आहेत 80 आणि 100 म्हणजे एक्स हा सेट कसा येणार आहे. एक्स हा सेटमध्ये मग कोणते कोणते एलिमेंट असणार आहेत, प्राईम नंबर आहेत. 80 to 100 मधले प्राईम नंबर कोणते कोणते आहेत, ते आहेत 83, 89 आणि 97 हे प्राईम नंबर आहेत. वाय हा सेट काय आहे, वाय सच दॅट वाय इज अन ऑड नंबर बिटवीन 90 अँड 100. ऑड नंबर्स बिटवीन 90 अँड 100 की कोणते कोणते असणार आहेत एलिमेंट, 91, 93, 95, 97 हे आणि 99 हे ऑड नंबर असणार आहेत.
आता मग एक्स युनियन वाय आपल्याला काय मिळणार आहे 83, 89, 97, 91, 93, 95, 97 इंटरसेक्शन आहे 99. ह्याची वेन डायग्राम आपण कशी लिहिणार आहे, हा इथे वेन डायग्राम काढूया. इथं आपल्याला एक्स मिळाला, इथं वाय मिळाला. इंटरसेक्शन कुठं झालेलं आहे 97 इथं लिहिणार आपण. बाकी सगळे इलेमेंट 83 आणि 89 इथं लिहिणार. 91, 93, 95 आणि 99 अशा प्रकारे याची वेन डायग्राम येणार आहे. सिंपल आहे एकदम, काय अवघड आहे काय, इझी आहे एकदम. ओके, क्वेश्चन नंबर 8 बघूया. राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द फॉलोइंग सेट. सबसेट रिलेशन लिहायचं आहे, जे काय आपल्याकडे सेट आहे त्याचं सबसेट रिलेशन लिहायचं आहे. मग आपण पहिला काय लिहिणार, आता आपल्याला माहिती आहे हे, आता एक्स हा सेट ऑफ ऑल क्वाड्रिलॅटर, एस बी द सेट ऑफ ऑल स्क्वेअर्स, व्ही बी द सेट ऑफ ऑल रेक्टँगल, वाय बी द सेट ऑफ ऑल रोम्बस, टी बी द सेट ऑफ ऑल पॅरलोग्राम. हे सगळे कोणाचे सबसेट असणार आहेत, क्वाड्रिलॅटरलचे. हे कोणाचे सगळे सबसेट असणार आहेत, क्वाड्रिलॅटरलचे. कारण काय हे सगळे क्वाड्रिलॅटरलच आहेत. म्हणजे आपण वाय इज अ सबसेट ऑफ, आता इथं पहिला एक स्टेटमेंट लिहून पहिला आपण आन्सर लिहूया. रोम्बस स्क्वेअर पॅरलेलोग्राम अँड रेक्टँगल आर quadrilaterals. ओके, त्यामुळं आपण असं लिहू शकतो, देअरफॉर वाय बी द सबसेट ऑफ एक्स, एस बी द सबसेट ऑफ एक्स, व्ही बी द सबसेट ऑफ एक्स अँड टी बी द सबसेट ऑफ एक्स. ओके, आता आणि कोणते कोणते सबसेट आपण लिहू शकतो. आता आपल्याला माहिती आहे स्क्वेअर इज अ रॉम्बस पॅरलोग्राम अँड रेक्टँगल. आपण एव्हरी स्क्वेअर रॉम्बस पॅरलोग्राम अँड रेक्टँगल म्हणू शकतो. का म्हणू शकतो, रॉम्बसच्या साईड्स देखील सेम असतात, नाही साईडप्रमाणे नाही तर 90 डिग्री प्रमाणे. म्हणजे काय, राईट अँगल असतात. प्रत्येक स्क्वेअर हा राईट अँगल असतो, रॉम्बस पण राईट अँगल असतो. त्यामुळं आपण ह्याला देखील म्हणू. तर आपण इथं काय लिहू शकतो, एव्हरी स्क्वेअर इज अ रॉम्बस पॅरलेलोग्राम अँड रेक्टँगल. ओके, असं का म्हणू शकतो, जर आपण म्हटलं स्क्वेअर काय, यस बी द सबसेट ऑफ वाय. का, कारण रॉम्बस आणि स्क्वेअरच्या साईड सेम असतात. आता आपण म्हटलं यस इज द सबसेट ऑफ पॅरलोग्राम काय आहे टी. का म्हणू शकतो असं आपण, कारण पॅरलोग्राम आणि स्क्वेअरचे अपोजिट साईड पॅरलल असतात. पॅरलोग्राम आणि स्क्वेअरचं अपोजिट साईड पॅरलल असतात. त्यामुळे यस इज द सबसेट ऑफ टी पण म्हणू शकतो. आणि आपण यस इज द सबसेट ऑफ व्ही पण म्हणू शकतो. व्ही का म्हणू शकतो, सेट ऑफ ऑल रेक्टँगल 90 डिग्री. स्क्वेअर आणि रेक्टँगलचे अँगल किती 90 डिग्री असतात. त्यामुळे यस इज द सबसेट ऑफ व्ही पण आपण म्हणू शकतो. स्टेटमेंट नंबर 3 आपण काय म्हणू शकतो, आता पुढं आता आपण एव्हरी रॉम्बस अँड रेक्टँगल इज पॅरलोग्राम असं पण म्हणू शकतो. का म्हणू शकतो, आता इथं पहिला लिहूया आणि मग सांगतो तुम्हाला. एव्हरी rhombus and rectangle is a parallelogram and rectangle is parallelogram. का असं म्हणू शकतो आपण, y is a subset of t म्हणू शकतो आणि v is a subset of t. म्हणजे काय, रॉम्बस is a subset of parallelogram आणि रेक्टँगल इज सबसेट ऑफ पॅरलोग्राम. असं का म्हणू शकतो, कारण रॉम्बस आणि रेक्टँगलचे ऑपोजिट साईड पॅरलल असतात आणि रेक्टँगल आणि पॅरलोग्रामचे देखील ऑपोजिट साईड हे रेक्टँगल पॅरलल असतात. त्यामुळे हे आपण म्हणू शकतो वाय इज द सबसेट ऑफ टी आणि व्ही इज द सबसेट ऑफ टी असं आपण म्हणू शकतो. क्वेश्चन नंबर 8 देखील एकदम सिंपल आहे. आपण लिहिलेलं आहे सबसेट रिलेशन बिटवीन द फॉलोइंग सेट. आपल्याला फक्त प्रॉपर्टीज माहीत पाहिजेत. ते जर प्रॉपर्टीज आपल्याला जर माहीत असतील तर आपण इझिली कोणताही क्वेश्चन सोडू शकतो. ओके, आता ऑब्झर्व द व्हेन डायग्राम अँड राईट द गिवन सेट युनियन ए बी सेट. आपल्याला काय व्हेन डायग्राम ऑब्झर्व करून लिहायचं आहे, इझी आहे एकदम. कसं आता लिहिणार, यू हा सबसेट काय असू शकतो, सगळे इलेमेंट जेवढे इलेमेंट आपल्याला दिसतात ते आपण यू सेटमध्ये लिहिणार आहे. कोणते कोणते इलेमेंट आहेत, 1 2 3 7
5 10 8 9 4 11 13 हे युनिव्हर्सल सेट आहे. तुम्ही क्रमानं जरी लिहिलं तरी चालते असेंडिंग ऑर्डरप्रमाणे. ए सेट कोणता आहे? ए सेटमध्ये 2 3 7 1 आणि 5 इलिमेंट आहेत. बी सेटमध्ये कोणते कोणते इलिमेंट आहेत? 1 5 10 8 9. तुम्ही लिहिताना असेंडिंग ऑर्डरप्रमाणे म्हणजे सिम्पल जाईल, तुम्हाला पण ऑब्झर्व करायला बरंच जाईल. ओके. ए युनियन बीमध्ये काय, ए आणि बीमध्ये सेटमध्ये जेवढे इलिमेंट आहेत ते आपण लिहिणार आहेत. ते कोणते कोणते? 2 3 7 1 5 10 8 आणि 9. ए युनियन बी मिळाला. आता ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय, कॉमन इलिमेंट लिहायचे आहेत. ते कोणते आहेत? 1 आणि 5. 1 आणि 5 तर मिळालं. आता काय, क्वेश्चन नंबर 11 एकदम सिम्पल आहे, फॉर्म्युला बेस्ड आहे. ए युनियन बीचा आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. ओके. एन ऑफ ए किती आहे? 7 + 13 मायनस 4. 7 + 13 किती आहे? 20 मायनस 4 इज इक्वल टू 16. एन ऑफ ए युनियन बी आपल्याला मिळालं 16. ओके. अशा तऱ्हेने आपला प्रॉब्लेम सेट कंप्लीट झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटत आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.